नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. समृद्धी महामार्गाच्या वेळी जसा जमीन खरेदीचा मोठा खेळ झाला, तसाच प्रकार आता प्रस्तावित शक्तीपीठ मार्गावरही सुरू असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. रस्ता जाहीर होण्याच्या 2 वर्षांपूर्वीच काही अधिकारी, नेते आणि त्यांच्या जवळच्या लोकांनी शेतकऱ्यांकडून अत्यंत कमी भावात जमिनी खरेदी केल्याचा दावा करण्यात येत आहे. समृद्धी महामार्ग जाहीर होण्यापूर्वी शेतकऱ्यांकडून कमी दरात जमीन घेतली गेली आणि रस्ता निश्चित झाल्यानंतर त्याच जमिनी मोठ्या किमतीत पुन्हा विकल्या गेल्या. यामध्ये शेतकऱ्यांना फायदा न होता मधल्या दलालांनीच कोट्यवधीचा फायदा घेतल्याचा आरोप आहे. आता शक्तीपीठ मार्गावरही तसाच प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे. नाशिकमधील अशोक खरात यांनी सोलापूर परिसरात शक्तीपीठ मार्गालगत जमीन खरेदी केल्याचा आरोप समोर आला आहे. 2 लाखात घेतलेली जमीन पुढे कोट्यवधींना जाईल या अपेक्षेने व्यवहार झाल्याचे बोलले जात आहे. रस्ता नेमका कुठून जाणार याची माहिती काही मोजक्या लोकांनाच आधी कशी मिळते? शासनाशी संबंधित लोकांनाच ही माहिती कशी पोहोचते, असा सवाल उपस्थित होत असून हा संपूर्ण प्रकार भ्रष्टाचाराचा भाग असल्याचा आरोप केला जात आहे. समृद्धी महामार्ग जेव्हा झाला होता तिथं 2 वर्ष आधी अनेक अधिकारी व नेत्यांच्या जवळच्या लोकांनी जमिनी विकत घेतल्या शेतकऱ्याकडनं अतिशय कमी भावामध्ये. आणि मग जेव्हा तिथं रस्ता जाहीर झाला त्यानंतर मोठ्या चांगल्या भावामध्ये तिथं जमिनी परत एकदा घेण्यात आला. म्हणजे पैसा हा शेतकऱ्याला गेला नाही, मधल्या दलालांना गेला. आणि तशीच काहीतरी परिस्थिती आता जो शक्तीपीठ मार्ग बनवला जातोय, आता नाशिकचा तो भोंदूबाबा खरात त्याचं आणि सोलापूरचं काय नातं, तसं त्या भोंदूबाबांनी तिथं शक्तीपीठ मार्गावर जमीन घेतली. 2 लाखाला घेतलेली जमीन, त्याची अपेक्षा होती की उद्या जाऊन करोड रुपयाला त्या ठिकाणी त्याला विकता येईल. मग या भोंदूबाबाला सांगितलं कुणी? मग या भोंदूबाबासारख्या लोकांना आणि जे अधिकारी आहेत, नाहीतर राजकीय नेते आहेत, नाहीतर इतर लोक जे शासनाची संलग्न आहेत, यांना कसं कळतं की रस्ता कुठून त्या ठिकाणी जातोय? हे सगळ्या गोष्टी एका भ्रष्टाचाराचा एक भाग आहे असं आमचं मत आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.